हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. फार रिस्पॉन्स मिळाला नाही तुमचा. तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज तो नक्की पहा. तर चला मग आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. इथं छान मी पनीरची ग्रेव्हीची भाजी बनवते. तर आज काही पाहुणे मंडळी जेवणासाठी येणार आहेत. त्यांना आग्रहाने बोलवलेलं आहेत. कारण प्रत्येक वेळेस ते येतात आणि भावाच्या घरूनच रिटर्न घरी जातात. खूप घाई गडबड असते त्यांची. तर ह्यावेळेस त्यांना म्हटलं वेळ काढून माझ्याकडे यायचंच आहे तुम्हाला. तर ते आज येत आहेत. तर म्हटलं छान असा स्वयंपाक करावा. तर मी छान पनीरची मसाल्याची भाजी बनवते आणि डाळ, भात, चपाती आणि श्रीखंड असं काही छान पाहुण्यांसाठी मेनू आहे आजचा. साधा, सिंपल. कारण पाहुणे पण असं साधं सिंपल खाणारेच आहेत. त्यांनाही फार काही असं म्हणजे खूप काही वेगळं काही लागत नाही. तर इथं मी पनीर तळून घेतलं आहे आणि ग्रेव्ही मसाला दोन प्रकारचा केला आहे. जो घरचा कांदा, खोबरं याचं भाजून वाटण केलं आहे आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट वगैरे घालून अशी पूर्ण पेस्ट तयार केली आहे. आणि जो रेडीमिक्स मसाला मिळतो ना, त्याची देखील मी एक प्युरी तयार करून घेतली आहे. तर इथं वरणाला फोडणी घालते आणि तिकडे माझा भाजीचा जो मसाला आहे, घरचा मसाला, तो त्याला परतून घेते. त्यानंतर जो रेडीमिक्स मसाला आहे ना, तो घालणार आहे आणि तर छान फोडणी घालते वरणाला. तर पनीर वगैरे छान फ्राय करून घेतले होते आणि मग तो मसाला झाल्यानंतर त्यामध्ये पनीर घालणार. तर असं काही संध्याकाळची गडबड सुरू आहे आणि शूट करायला इंगळे साहेबांनी घेतलं आहे. कारण जान्हवी आता मला मदत करते. थोडंफार ती करू लागते मला प्रिपरेशन वगैरे. एक जण हाताखाली असलं ना तर काम पटपट होऊन जातं. एकटं असलं की मग थोडासा वेळ जातो आपला. इथं बघा डाळ छान घोटून झाली आहे आणि आता हिला मी जिथं तडका तयार केला आहे त्यामध्ये घालते. सिंपल मेनू असला ना की व्यक्ती पोटभर जेवतात. जास्त आयटम असले की मग पोटभरही खाता येत नाही. कारण की कोणतं खाऊ कोणतं नको यामध्येच राहून जातं. आणि आमच्याकडे ना असंच असतं, म्हणजे पाहुणचार जो म्हटलं की 4 पदार्थ शिवाय करण्यापेक्षा आपण त्यांना आवडेल तो पदार्थ करून खाऊ घातला तर म्हणजे जो पाहुणा आहे तोही तृप्त होईल, खुश होईल. तर माझे भाऊजी येत आहेत, म्हणजे गावाकडची माझी बहीण राहते, सुरत बहीण, जे माझे कोणगावचे दादा आहेत त्यांची बहीण. तर तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा ते आलेले होते फंक्शनसाठी. तर त्यांना मी इथं बोलवलेलं होतं जेवणासाठी. तर त्यांना पनीरची भाजी आवडते. डाळ, भात, चपाती, साधे सिंपल. त्यांचं स्वभावाप्रमाणे त्यांचं जेवणही साधं सिंपल असतं. म्हणून बघा आता छान इथं पनीरची भाजी ग्रेव्हीची तयार झाली आहे. अगदी खूप छान झाली होती. फक्त रेडीमिक्सचा मसाला न टाकण्यापेक्षा घरचाही आपण आपला मसाला तयार करून घातला. दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून भाजी छान होते. आणि इथं जान्हवी कणिक मळून देते. छान अशी मऊसूत कणिक ती मळत असते आणि रोज सकाळी ती मला मळून देते. संध्याकाळी ॲक्च्युली तिला वेळ नसतो. ती क्लासला आणि पार्ट टाईम जॉबला देखील जाते. पण आज ती घरी लवकर आलेली तर तिने मला कणिक वगैरे मळून दिलं. तर इथं पाहुणे मंडळी बघा आले आहेत. बहिणीचा मुलगा आहेत आणि बहिणीचे मिस्टर आहेत. तर दोघांनाही जेवण खूप आवडलं. तर ते बोलले की असंच छान बेत पाहिजे, साधा सिंपल. आणि श्रीखंड देखील खूप छान त्यांना आवडलं. बाहेरून आणलं होतं, घरी बनवलं नव्हतं. आणि अजून एक पाहुणे आले होते पण त्यांचं शूट घ्यायचं राहिलं. ते थोडेसे लेट आले होते आणि मग ते थोडे लेट जेवण त्यांनी केलं तर त्यांचं शूट घ्यायचं राहून गेलं. ते बहिणीचे मिस्टर होते. तर असे काही पाहुणे मंडळी आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उमललेली फुलं तुम्हाला दाखवली. छान मन प्रसन्न झालं असेल तुमचंही. आणि आता संध्याकाळी तुम्हाला सरळ दाखवत आहे तुळशी विवाहाची तयारी. एका स्टोरवर कृष्णासाठी तयारी करून ठेवली आहेत. फुलांच्या पाकळ्या वगैरे अंथरून खालीसुद्धा रांगोळी न घालता मी फुलांच्याच पाकळ्या अंथरल्या होत्या. आणि एका बाजूला तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. आणि जे आपले उसाचे आम्ही धांडे म्हणतो त्याला, ते ठेवले आहेत. तिथं त्याचा मंडप तयार करतात
आणि माझी गॅलरी खूप छोटी आहे म्हणून मी आता हे हॉलमध्येच सगळी तयारी केली आहे. आणि तुळशीला साडी नेसवली आहे, म्हणजे तो शेला होता माझ्याकडे तो नेसवलेला आहे. प्रयत्न केला आहे साडीसारख्या नेसवण्यासाठी. तर अशी काही तयारी केली आहे. प्रसाद वगैरे पूजेला जे काही सामग्री लागणार आहे ते सगळं काढून ठेवलं आहे. तर इथं कृष्णाची वरात निघाली आहे अगदी धूमधडाक्यात. तर बघा आमच्या इंगळे साहेबांचा डान्स. तर इथं लग्न लागलेलं आहे, शुभमंगल सावधान झालेला आहे आणि आता मी तुळशीला मंगळसूत्र घालते. मंगळसूत्र घालून झालं आणि फुलं वगैरे वाहिली. त्यानंतर जे सीझनल फळ होते ना आपले, जसं आवळा, चिंच, बोरं, हे सगळ्यांचं तिथं नैवेद्य दिला. केळी ठेवली आणि लाह्या बताशांचा खूप मान असतो गावाकडे, याचा प्रसाद दिला जातो. तर हेच मी इथं ठेवलेलं आहे प्रसादासाठी. आणि मिस्टर देखील पूजा करून घेत आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही केली होती तुळशी देवीची आरती.
तर इथे जान्हवीने देखील आरती वगैरे केली. खूप छान वाटलं. आज घरामध्ये तुळशीचा विवाह झाला, तर खूप मन प्रसन्न वाटलं. घरातलं वातावरणही खूप छान वाटलं. तर इथे बघू शकता सगळा प्रसाद वगैरे ठेवलेला आहे, दिवा पेटवलेला आहे. तर असं काही तुळशीचा विवाह आम्ही लावलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि काही चुकलं असेल तर तेही नक्की सांगा. आणि इथं मग बाकीचं सगळ्यांना मी प्रसाद वगैरे देत आहे. तर चला, आजचा व्लॉग देखील मी इथंच संपवते. आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंटसुद्धा करायचं आहे कसा वाटला व्लॉग. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.